खनिज वाहतुकीसाठी मागितलेल्या दरवाढीच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत खनिजाचा ई-लिलाव करू नये ही ट्रक मालकांची मागणीही सरकारनं फेटाळून लावल्यानं ट्रक मालक संतप्त झालेत। लिलावाचा पैसा जनतेसाठी वापरावा असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असताना अवलंबितांना 950 कोटींपैकी पैसे देखील सरकारनं दिलेले नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। ट्रक मालकांचा विरोध डावलून सरकारनं खनिजाचा ई-लिलाव करण्याचा निर्धार केलाय। सरकारच्या या कृतीबद्दल ट्रक मालक संघटनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय। विरोध असतानाही आंदोलन चिघळावं यासाठीच सरकार ई-लिलाव करीत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। नाताळ, शनिवार तसंच रविवारच्या सुट्टीमुळे गेले 3 दिवस स्थगित ठेवण्यात आलेलं आंदोलन सोमवारपासून पुन्हा तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही संघटनेनं दिला। सरकारनं ई-लिलावातनं 950 कोटी रुपये कमावले आणि दरवाढीचा प्रश्न मात्र भिजत ठेवला। सरकारनं आतापर्यंत खनिजाचे 14 ई-लिलाव केलेत। मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना देऊ केलेल्या 10 पैसे दरवाढीचाही संघटनेनं समाचार घेतला। त्यापेक्षा खनिज बंद करा आणि पॅकेज चालू ठेवा अशी मागणी त्यांनी केली। खाणींच्या लिजांचा लिलावच व्हायला हवा होता, परंतु सरकारनं मर्जीतील खाण मालकांना लिजेस वाटल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान ट्रक मालकांनी सरकारला 4 पर्याय दिले आहेत, पण सरकारनं आणि कंपनीकडून एक सुद्धा पर्याय आलेला नाही। खनिज वाहतुकीवर अद्याप तोडगा न काढल्यामुळे आमदार, मंत्री, सरकार, खाण मालक तसेच ट्रक मालकांना सुद्धा पैसे मिळत नाही। तेव्हा सरकारनं त्वरित तोडगा काढावा अशी विनंती ट्रक मालकांच्या वतीनं अखिल गोवा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ गावस यांनी केली आहे। कमी करूच्याक परवडटा त्यांना हे जर डिझेलाचा रेट कमी केलो आणि हो जर पयलींचो जो रेट असलो त्याचे पर्सेंटेज असली 0.124% डॉलराच्या प्रायसान हो इतलो सुद्धा जर केलो जाल्यार आमकां परवडण्यासारखो आसा। तेन्ना आमचो जो निर्णय आसा तो फ्रेश मायनिंगाक 39 रुपया कमीत कमी 39 रुपया 60 पैसे डिझेलाचो रेट आमकां मेळोंक जायो आणि दुसरे रेट पर टन पर किलोमीटर 11 रुपया 27 पैसे मेळोंक जाय। कित्याक आमी 4 पर्याय दिल्ले आसा, तितून 4 पर्यायांचो लास्ट पर्यायाचेर आमी ठाम आसा। सरकारान आमचेर अन्याय करचो न्हू, ते कंपनीक सपोर्ट करचो न्हू। कित्याक आज ह्यो ज्यो कंपनी चलता ते बारीक जर पळयले जाल्यार आजचो रेट तेंच्यांनी जो हे केल्लो आसा आमकां दिल्लो आसा तो म्हणटा कितें की आतां सध्या तुमकां 8 रुपया पर टन पर किलोमीटर दिता। एक्चुअली $30 जर रेट काढलो 65 रुपये डॉलर हे पद्दतीन जर रेट काढलो जाल्यार एका टनाची किंमत 1950 रुपया जाता आणि भितरले फक्त 0.04% पैसे आमकां दिता। 1% सुद्धा आमकां मेळना ट्रान्सपोर्ट करतल्यांक आणि तरी आसतना ह्यो अडचणी कित्याक? तेन्ना हांव मागता की तेंच्यांनी कुशीन गव्हर्नमेंटान हेजेर गांभीर्याने विचार करचो। गोवा राज्य सहकारी बँकेच्या विभाजनावर अखेर रविवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं। त्यामुळे आता राज्य सहकारी बँकेला बहुराज्य बँकेचा दर्जा राहणार नाही, केवळ शिखर बँक म्हणून ओळखली जाणार आहे। गोवा राज्य सहकारी बँकेच्या रविवारी घेण्यात आलेल्या विशेष आमसभेत बँकेच्या विभाजनाचा ठराव संमत करण्यात आला। बँकेची मालमत्ता आणि कर्जासह बँकेची विभागणी करण्यात आली आहे। दमण, दीव आणि दादरा नगर हवेलीतील मिळून एकूण 9 शाखा गोवा राज्य सहकारी बँकेपासून वेगळ्या करण्यात आल्यात। मात्र यामुळे आता राज्य सहकारी बँकेचा बहुराज्य दर्जा राहणार नाही। रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी विभाजनाची प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना राज्य सहकारी बँकेला केली होती। त्याला अनुसरून रविवारी झालेल्या विशेष आमसभेत त्याबाबतचा ठराव घेण्यात आला। विभागणीबाबतचा अहवाल या अगोदर तयार करण्यात आला होता। रविवारच्या आमसभेत हा अहवाल ठेवण्यात आला। या विभाजनामुळे आता दमण आणि दीवचे मिळून 2 संचालक राज्य सहकारी बँकेवरून जातील। सध्या बँकेकडे 1771 कोटीच्या ठेवी आहेत, तर बँकेनं 1199 कोटींची कर्ज दिली आहेत। मात्र आता मालमत्ता आणि कर्जासह बँकेचं विभाजन केलं जाणार आहे। दमण, दीव आणि दादरा नगर हवेलीच्या 9 शाखा मिळून स्वतंत्र बँक स्थापन होणार आहे। 2003 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं
गोव्याची शिखर संस्था म्हणूनच कार्यरत राहण्याचा सल्ला वारंवार बँकेला दिला होता. अखेर रविवारी त्यावर शिक्कामोर्तब झालं. विभागणीनंतर गोवा राज्य सहकारी बँकेला सुमारे 110 कोटी रुपये द्यावे लागतील. सरकारकडे बँकेनं 35 कोटीचे भाग भांडवल मागितले असल्याचं बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी सांगितलंय.